प्रत्येकाची इच्छा होती की मामा तुम्ही बकासूरवर असता, पण तुमची लगीन गाई सुरू आहे. कसं वाटतं एकंदरीत आता तुम्ही आज कुणाला घेऊन आलाय आज काय? बबन आणलाय हा. आणि तो आमच्या दावणीचा सर्जा आहे. बर कसं काय नियोजन असणार दोघांचं? आधी घरचीच गाडी घरचीच गाडी आदतला. पळणार आहे. एकंदरीत मैदान तुम्ही बघताय फॉर्च्युनरचं मामा मैदान आहे. आपलाच बकासूरने मागच्या वेळेस इतिहास रचला होता थारचं मैदान घेऊन. यावेळी तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? काय नाही, बैल आपला गुलाल राहिला तरी आपल्या काय अपेक्षा बैलाकडून आता राहिलीच नाही काय. बरोबर. आणि थोडं पायऱ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडी आता अपेक्षा थोडीशी नाहीच आहे बैलाकडून, फक्त गुलाल भेटावं बास आहे आपल्याला. नक्कीच मामा, कारण मागाशीच मामांची पण व्हिडिओ पडली होती की बकासूर 100% येणार आहे. आणि तुम्ही आता जसं म्हटलं की पायऱ्याची अडचण चालू आहे, पण बकासूर काय हे महाराष्ट्राला पण माहिती आहे मामा. तुम्ही काय सांगाल, म्हणजे पायऱ्यांची तुम्ही अडचण म्हणताय, पण नक्की काय झालंय प्रॉब्लेम? म्हणजे नाही, आपला पायरा झाला होता एक चांगल्या दुसऱ्या झाला होता. तो पायराचा थोडासा आता, आणि त्याच्यामुळे आपण बाकीच्या दुसऱ्यावाल्यांना नाही बोललो होतो नाही का, आदत झाली दुसऱ्या बरेच फोन येत होते. पण तो अचानक 3 दिवसापूर्वी तो पायरा कॅन्सल झाला. त्या माणसांकडून झाला, आपल्याकडून नाही झालेला. आणि ते कॅन्सल झाल्याच्या नंतर मग ते शोधत होते बरेच जणांच्या घरी जाऊन पण विचारलंय आपण, पण नाही, त्यांचे पण नियोजन झाले ते. त्याच्यामुळे मग मामा म्हणले मी कुठून तरी शोधून काढणारच. त्याच्यामुळे आता कोणता केलाय ते पण नाही नीट सांग.